गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आपल्या सर्वांसाठी नेहमीप्रमाणे इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने अतिशय सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज आपल्याला जो टॉपिक्स मी शिकवणार आहे त्या टॉपिक आणि कॉन्सेप्टच्या मदतीने यू विल बी एबल टू मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस. तुम्ही हजारो वाक्य बनवू शकणार आहात. इंग्रजी शिकणे आता सोपे आणि प्रभावी आहे, पण या सर्व गोष्टी येण्यासाठी प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड. सराव फार महत्त्वाचा असतो. तर आजचा माझा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे एस प्लस हॅड प्लस V3+O. आपणास माहिती आहे एस म्हणजे सब्जेक्ट म्हणजे वाक्यातील कर्ता, त्याच्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आहे. हॅड नंतर V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता मी तुम्हाला मराठीतून काही वाक्य सांगतो जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आज आपल्याला नेमकी कोणती कॉन्सेप्ट आणि टॉपिक शिकायचे आहे. मी माझा गृहपाठ पूर्ण केला होता. केला होता, ला होता. मी माझ्या वडिलांना मदत केली होती, ली होती. माझ्या शिक्षकांनी मला चांगले शिकवले होते, ले होते. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली होती. आता नाही, सध्या नाही. भूतकाळामध्ये एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादं काम पूर्ण झालं होतं. तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायची असतील, जी वाक्य मी मराठीत बोललो, तर अशी वाक्य इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी आज हा जो पॅटर्न मी सांगत आहे, या पॅटर्नच्या मदतीने सर्व वाक्य आपली शक्य होणार आहे. मग तो पॅटर्न काय आहे? एस प्लस हॅड प्लस V3+O. मग या सूत्रानुसार मी 20 वाक्य घेतलेली आहेत. या सूत्रानुसार मी 20 वाक्य घेतलेली आहेत आणि त्या 20 वाक्यांच्या मराठीत देखील अर्थ घेतलेला आहे, कारण की आपल्याला मराठीतून लवकर समजायला हवं. बघा, पहिलं वाक्य आहे, आय हॅड फिनिश माय होमवर्क. मी माझे गृहपाठ पूर्ण केले होते. आता बघा, आय हा सब्जेक्ट आहे सूत्रानुसार. त्याच्यानंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे. फिनिश हे V3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि माय होमवर्क हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. दुसरं वाक्य बघा, शी हॅड रिटन अ ब्युटिफुल पोएम. तिने एक सुंदर कविता लिहिली होती. ही हॅड हेल्प द ओल्ड मॅन. त्याने त्या वृद्ध माणसाला मदत केली होती. दे हॅड व्हिजिटेड मुंबई लास्ट इयर. त्यांनी मागच्या वर्षी मुंबईला भेट दिली होती, म्हणजे ते मुंबईला गेले होते. वी हॅड वॉच अन इंटरेस्टिंग मूवी. आम्ही एक मनोरंजक चित्रपट पाहिला होता. यू हॅड अंडरस्टूड द लेसन वेल. तुला तो धडा चांगला समजला होता. आय हॅड सीन दिस प्लेस बिफोर. मी हे ठिकाण याआधी पाहिले होते. शी हॅड कुक अ टेस्टी मील. तिने एक स्वादिष्ट जेवण बनवले होते. ही हॅड लॉस्ट हिज वॉलेट. त्याने पाकिट हरवले होते. दे हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला होता. वी हॅड सेलिब्रेटेड हिज बर्थडे. आम्ही त्याचा वाढदिवस साजरा केला होता. 11व्या नंबरचं वाक्य मी वाचलेलं आहे. म्हणजे ज्या मराठी वाक्यरचनेच्या शेवटी ल ला ली ले होते, लक्षात घ्या, ल ला ली ले होते, अशा प्रकारची वाक्य या सूत्रानुसार, या फॉर्मॅटनुसार, या कॉन्सेप्टनुसार इंग्रजीमध्ये बिनधास्त 200% बनविता येतात. 12व्या प्रकारचे वाक्य बघा, 12व्या क्रमांकाचं, यू हॅड कॉल्ड मी येस्टरडे.
तू मला काल फोन केला होता. आय हॅड ट्राईड माय बेस्ट. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले होते. शी हॅड लेफ्ट द हाऊस अर्ली. ती लवकर घर सोडून गेली होती. ही हॅड रिपेअर्ड हिज बाईक. त्याने त्याची बाईक दुरुस्त केली होती. दे हॅड प्लॅन्टेड मेनी ट्रीज. त्यांनी अनेक झाडे लावली होती. वी हॅड वेटेड फॉर यू फॉर एन आवर. आम्ही तुझी 1 तास वाट पाहिली होती. यू हॅड फॉरगॉटन माय बुक. तू माझे पुस्तक विसरला होतास. आय हॅड लर्न अ लॉट फ्रॉम दिस एक्सपिरियन्स. या अनुभवातून मी खूप काही शिकलो होतो. शी हॅड ओन द फर्स्ट प्राइज. तिने पहिले बक्षीस जिंकले होते. सो इन फ्रंट ऑफ यू देर आर अराउंड 20 sentences, and with the help of these 20 sentences all the students are able to make thousands of sentences. या 20 वाक्यांच्या मदतीने तुम्ही हजारो वाक्य बनवण्यासाठी समर्थ आहात. तुम्ही हजारो वाक्य बनवू शकतात. राईट. तर बघा, याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत खाली. यू कॅन रीड केअरफुली. तुम्ही ते काळजीपूर्वक वाचायचं. स्क्रीन तुमच्या समोर आहे. नेमकं V3 म्हणजे काय, V3 कुणाला म्हणावं, म्हणजे वर्ब 3 कुणाला म्हणावं, याविषयी देखील माहिती दिलेली आहे. आणि का शिकावे, म्हणजे हा टॉपिक का शिकावा. इंग्रजी वाक्यरचना मजबूत होते, लेखन आणि बोलणे सुधारते, परीक्षा आणि मुलाखतीसाठी उपयुक्त, आत्मविश्वास वाढतो. आणि खाली अतिशय सुंदर देर इज अ वन मॉरल थॉट. खूप सुंदर सुविचार आहे. प्रॅक्टिस मेक्स अ परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. राईट. खाली माझा संपर्क नंबर दिलेला आहे. ज्याला कुणाला TET परीक्षेसाठी, इयत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी, 8वी 9वी साठी, स्कॉलरशिप, BTS, MTS, नवोदय विद्यालयासाठी आणि ज्या ज्या परीक्षांमध्ये इंग्लिश ग्रामर इज कंपल्सरी, इंग्रजी ग्रामर अनिवार्य आहे, अशा सर्व टॉपिक्सची इंग्लिश ग्रामरची अशा स्वरूपात, रंगीत स्वरूपात ई बुक म्हणजे PDF, ई बुक म्हणजे PDF जर पाहिजे असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त 100 रुपीजमध्ये ही संपूर्ण नोट्स तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवली जाईल आणि तुम्हाला इंग्लिश ग्रामरची अतिशय सोप्या भाषेत नोट्स दिली जाईल. हा माझा तुम्हाला शब्द आहे. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.